नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या संवादामध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो. आज आपण मराठी काव्य प्रकारात वेगळे स्थान निर्माण केलेल्या गझल या काव्य प्रकाराचा परामर्श घेणार आहोत. गझल या काव्य प्रकाराची ओळख व्हावी या हेतूने नव्यानेच समाविष्ट करण्यात आलेल्या गझलचा मोठ्या दिलाने स्वागत करू. आजच्या या व्हिडिओमध्ये या गझलची मध्यवर्ती कल्पनेसोबत कृती, अर्थ, काव्य सौंदर्य व रसग्रहण याचा आढावा घेऊ. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कविता क्रमांक 6, रंग माझा वेगळा. कविवर्य सुरेश भट. कवितेची मध्यवर्ती कल्पना. वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख प्रस्तुत गझलमधून होते. समाजातील प्रवृत्तीचे दर्शन करून देताना दुःखावर पोचलेले आयुष्य कसे संघर्ष करायला प्रवृत्त करतात याचे चित्रण माणसाला अंतर्मुख करतात. थोडे कवितेविषयी. रंग या शब्दाचा सरळ अर्थ न घेता याचा व्यंगार्थ घ्यावा लागतो. तऱ्हा, रीत, जीवन जगण्याची वेगळी पद्धत, जीवनातील तत्वज्ञान असा इथे रंग या शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे. कवी सुरेश भटांनी आपल्या साहित्यकृतीतून सामाजिक तसेच राजकीय आशय मोठ्या समर्थपणे मांडले. गझल या काव्य प्रकाराला मराठीच्या संसारात नांदवले, मोठे केले. प्रस्तुत गझल ही कवीची जीवनीच वाटते. एकंदरीत समाजाच्या वृक्ष व्यवहारवादामुळे कवीच्या मनातील विचारांची दाहकता अंतर्मुख करते आणि हेच खरे यश आहे. गझल या काव्य प्रकाराविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. गझल हा एक काव्याचा तसाच गायनाचाही प्रकार आहे. इस्लामी संस्कृतीपासून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत याचा समावेश होतो. गझल या काव्यप्रकारात प्रत्येक कडवे 2 ओळींचे असते. सुरुवातीच्या 2 ओळींना शेर म्हणतात. प्रत्येक शेर हा स्वतंत्र कविता असते. शेरला अनुषंगून ओळींना मिसरा असे म्हणतात. 18व्या शतकात गझल लिहिणारे कवी अमृतराय हे मराठीतील पहिले गझल कवी होत. त्यानंतर माधवजुलसारख्या अनेक साहित्यिकांनी मराठी गझल काव्यप्रकार हाताळला. पण त्यातल्या त्यात सुरेश भटांनी मराठी गझलला वेगळ्या उंचीवर नेले. मराठी गझल प्रवर्तक म्हणूनही सुरेश भटांचे नाव घेतले जाते. रंग माझा वेगळा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठोनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांचाही झळा. राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा, ज्यांना लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, पेटण्याचा सोहळा. गझलच्या पहिल्या 2 ओळी ह्या शेर स्वरूपात मांडल्या जातात. कवीने आपल्या शेरमधून अशा प्रवृत्तीचे दर्शन घडविले आहे की जे समाजामध्ये राहून सुद्धा आपल्या एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करते. कवी येथे आपल्या जीवन पद्धतीबद्दल, आपल्या तत्त्वज्ञानाबद्दल सांगताना म्हणतात की रंगुनी रंगात साऱ्या म्हणजे मी प्रत्येक व्यक्तीसोबत राहतो, बसतो, वावरतो, पण त्या कोणत्याही व्यक्तीच्या विचारांचा परिणाम किंवा प्रभाव मी माझ्यावर पडू देत नाही. असे म्हणतात की आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा प्रभाव, मग तो चांगला असो की वाईट, आपल्यावर होतोच. पण कवीने मात्र स्वतःला अपवादासारखे वेगळे ठेवले आहे. पुढे असे म्हणतात की गुंतुनी गुंत्यात साऱ्या. गुंता म्हणजे भावनिकदृष्ट्या समाजातील प्रत्येक घटकांसोबत गुंतणे, त्यांच्याशी संबंधित असणे. पाय माझा मोकळा म्हणजे मी भावुक झालो नाही, भाववश होऊन मी कधीही चुकलो नाही. हे सर्व करताना मी नेहमी अलिप्त राहिलो. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. ह्या सर्व गुंत्यातून आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवही जगावेगळेच आहे.
याचे वर्णन करताना त्यांनी भौतिक सुखसुविधेच्या विषयासक्तीवर ताशेरे ओढले आहे. सोबतच समाजात वावरणारी, खाली पाहून वरच्यांचा जीव घेणारी, चांगुलपणांची खोटे मुखवटे परिधान केलेली, खोट्या आशा दाखवणाऱ्या या सावल्या मला उन्हासारख्या भासतायत. या सावल्या मला चटके देत आहेत. समाजातील विकृत प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून सावल्या या शब्दांचा शब्दप्रयोग केला आहे. सोबतच सावल्यांच्या झळा या परस्पर विरोधी शब्दांमुळे प्रस्तुत गझलेचं काव्याचे वेगळेपण ठरते. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. सुख दुःख आपल्या जीवनात ऊनसावलीप्रमाणे खेळत असते. दुःखाचा अनुभव हा नेहमीचाच असतो. याचे वर्णन करताना आसवे गीतांपरी म्हटले आहे. आसवे म्हणजे अश्रू, जे येथे दुःखाचं प्रतीक म्हणून वापरले आहे. आणि हे आसवे म्हणजे अश्रू माझ्यासोबत गीतांप्रमाणे राहते. येथे गीत या शब्दाचा अर्थ असा अभिप्रेत आहे की गीत हे माणसाच्या अंतःकरणात भावाच्या स्वरूपात स्थायी असते, ज्याला आपण स्थायीभाव म्हणतो, जो कायमस्वरूपी असतो. आणि याच भावातून विचार, विचारातून कल्पना, कल्पनेतून गीत जन्माला येते. आसवे गीतांपरी यामधून कवीने दुःखाचा आणि माझा संबंध नुसता घट्ट नसून या दुःखाला माझा लळा म्हणजे दुःख माझ्या पाचवीलाच पुजले आहे असे कवीला वाटते. कवीने दुःखाचाही हसतमुखाने स्वीकार केल्याचे दिसते. आसवे गीतांपरी यामधून उपमालंकार साधून सुंदर साधर्म्य साधले. तसेच दुःखाच्या लळा यासारख्या विरोधाभास दर्शवणाऱ्या शब्दातून निश्चितच आपण काव्यात गुंतून पडल्यासारखे वाटते. कोणत्या काळी कडेना मी जगाया लागलो, आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. या ओळीत तर कवीने समाजातील क्रूर प्रवृत्तीचा पराक्रम अधोरेखित केला आहे. ते म्हणतात की सुखदुःखांच्या या सावलीत सुखाच्या आश्रयाने व आशेने मी जगलो, म्हणजे जगण्याला सुरुवातही केली. दुःखावर मात करून, दुःखाचा पराभव करून जगायलाही लागलो. पण का कुणास ठाऊक या आयुष्याने माझ्याबरोबर विश्वासघात केला. मला अधंतरी सोडून माझ्या जीवनाचा डाव मोडला. कवीने येथे कापुनी माझा गळा यातून विश्वासघाताची भावना व्यक्त केली. ज्या दुःखांना माझा लळा लागला होता त्यांनीही मला सोडले, अशी कवीची भावना आहे. आयुष्याने माझा गळा का कापला असा सवालही कवी येथे उपस्थित करतो. समाजावर तीक्ष्ण ताशेरे ओढत कवी म्हणतात की सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. या ओळीतून समाजाचे वास्तववादी चित्रण केले आहे. समाजातील वाईट प्रवृत्तींचा पर्दाफाश केला आहे. ते कशी दिशाभूल करतात हे सांगताना त्यांनी म्हटले आहे की सांगती तात्पर्य माझे, म्हणजे माझे तात्पर्य, तात्पर्य म्हणजे बोध, मी कसा आहे, माझा हेतू उद्दिष्टे काय आहे, याबद्दल ते नेहमी खोटे बोलत असतात. माझ्याबद्दल गैरसमज पसरवितात. आणि हे कोण आहेत हे सांगताना कवीने पुन्हा विरोधाभास शब्दांची किमया दाखवली आहे. ते म्हणतात की चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. येथे शब्दांचा सरळ अर्थ न घेता शब्दाचा व्यंगार्थ घ्यावा लागतो. चालणारे पांगळे म्हणजे ज्यांना स्वतःचीच ध्येयधोरणे माहीत नाही. पाहणारा आंधळा म्हणजे ज्यांना आयुष्यात काहीच करता आले नाही आणि काय करायचे हेही माहीत नाही. ते माझ्याबद्दल माझे तात्पर्य सांगत आहे असे कवी म्हणतो. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. या शेवटच्या कडव्यातून कवीची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते. आपल्यालाही समाजाचं देणं लागतं आणि त्यासाठी माझी संघर्षाचीही मानसिक तयारी आहे हे सांगताना कवी म्हणतात की माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. येथे मध्यरात्र म्हणजे ज्यांचे आयुष्य समाजाच्या वाईट प्रवृत्तींच्या कटकारस्थानाने व्यापल्या गेलेली आहे. त्यांचे आयुष्य नैराश्याच्या अंधाराने गडद झाले आहे. त्यांच्यासाठी आशेचा सूर्य आहे.
मी स्वयंप्रकाशमान आहे. माझा उदय किंवा अस्तही होत नाही. मी सदैव वाईट प्रवृत्तीरूप अंधाराला तेजोमय मंगलमय प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न नाही तर संघर्षही करेल. आणि हा संघर्ष कुणासाठी आहे हे सांगताना कवी म्हणतात की माझ्यासाठी न माझा, म्हणजे हा माझ्यासाठी नसून इतर सर्वांसाठी हे संघर्षाचा सोहळा आणि हा पेटण्याचा सोहळा आहे, असे कवी म्हणतो. कृती 1. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा. 1. सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. 2. मदत करायला येणारे अशा प्रकारे मदत करतात की त्याचा मला त्रास होतो. उत्तर. मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. 3. हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे. उत्तर. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. 4. आयुष्याने माझीच का बरे फसगत केली. उत्तर. अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कृती आ. कवितेतील विरोधी भाव दर्शविणाऱ्या गोष्टी. सावल्यांच्या झळा, दुःखांच्या लळा, रात्री हिंडणारा सूर्य, चालणारा पांगळा, पाहणारा आंधळा. योग्य जोड्या लावा. माणसांची मध्यरात्र, माणसांच्या आयुष्यातील नैराश्य. मध्यरात्री हिंडणारा सूर्य, नैराश्यातील आशेचा किरण. माझा पेटण्याचा सोहळा, इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती. कृती करा. एका शब्दात उत्तरे लिहा. कवीची सदैव सोबत करणारी आसवे म्हणजे अश्रू. कवीचा विश्वासघात करणारे आयुष्य. खोट्या दिशा सांगतात ते आंधळा पांगळा समाज. माणसाच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा सूर्य कवी. कृती 2. खालील शब्दांचे अर्थ लिहा. तात्पर्य, बोध, सार. कवितेच्या संदर्भात विचार केल्यास असे सांगता येईल की एखाद्या व्यक्तीबद्दलची माहिती किंवा त्या व्यक्तीचा सार. 2. लळा म्हणजे ओढ, आकर्षण. आपल्या मनात एखाद्या वृत्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल आकर्षण किंवा ओढ वाटणे. 3. गुंतागुंत, अडकून राहणे. दैनंदिन जीवनात आपणास अनेक काम करावेसे लागते की ज्यामुळे गुंतान निर्माण होण्याची शक्यता असते. आणि 4. सोहळा, योजना, कार्यक्रम. कवितेच्या संदर्भात सांगायचे झाल्यास वाईट प्रवृत्तींचा नायनाटासाठी आखलेले कार्यक्रम, योजना. कृती 3. खालील ओळींचा अर्थ लिहा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कवीने प्रस्तुत कवितेतून एका नामनिराळ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व अधोरेखित करताना सांगितले की रंगुनी रंगात साऱ्या म्हणजे समाजातल्या अनेक लोकांसमवेत राहूनही त्यांचा रंग चढला नाही, म्हणजे त्यांच्या वृत्तीचा प्रभाव परिणाम मी होऊ दिला नाही. मी सदैव अलिप्त वेगळा राहिलो. एवढेच नाही तर भावनिकदृष्ट्या समाजाच्या प्रत्येक कामात जोडलो होतो, प्रसंगी अडकलोही पण भावूक झालो नाही, गुंतलोही नाही. यासाठी कवी म्हणतात की गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कृती अ. कोणत्या काळी कडेना मी जगाया लागलो आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. उत्तर. माणसाच्या जीवनाची माळ सुखदुःखांच्या मण्यांमधून तयार होत असते. कधी तर दुःखाचा खच एवढा पडतो की असे वाटते त्या दुःखालाच आपली ओढ लागली असे जाणवते. धाडसीपणाने दुःखावर विजय मिळवीत दुःखाचा स्वीकार करत जीवन जगायला शिकलो. पण या आयुष्याने, दुःखाने माझ्यासोबत का कुणास ठाऊक विश्वासघात केला, हे सांगताना कवी म्हणतात, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कृती 4. काव्यसौंदर्य. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. उत्तर. कवितेतील सामाजिक आशयामुळे कवीच्या संवेदनशील मनाची कल्पना येते. कवी म्हणतात, नैराश्यरूपी अंधाराला आशास्वरूप प्रकाशमान करण्यासाठी मी सूर्य होऊन सतत कार्यरत राहीन आणि हा प्रण माझ्यासाठी नसून तर सर्वांसाठी आहे, असे कवी म्हणतो.
मध्यरात्री हिंडणारा सूर्य अशी परस्पर विरोधी भाव असलेल्या शब्दरचनेमुळे निश्चितच काव्य खुलले आहे आणि माणसाच्या मध्यरात्री अशा शब्दातून रहस्य वाढते आणि आपण काव्यात गुंतत जातो. पेटण्याचा सोहळामधून संघर्षाचा आगडोंब जाणवतो. माणसाच्या मध्यरात्री माझ्यासाठी अशा एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे, नादामुळे काव्याला गेयता तर आलीच, पण त्यासोबत भाषेलाही सौंदर्य प्राप्त झाले आहे. कृती 5 रसग्रहण. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कवीने वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देताना म्हटले की, मी प्रत्येक रंगात रंगलो, पण माझ्यावर रंग चढू दिला नाही. मी नेहमी वेगळा राहिलो, सर्व कामात व्यस्त राहिलो, पण अडकलो नाही. पाय सदैव मोकळे ठेवले. जीवन जगताना अनेक स्वार्थीरूपी सावल्या मदतीचा आव आणून पुढे आल्या आणि चटके देऊन गेल्या. वाटेला दुःख आले आणि जणू हे जीवनच दुःखाचे बनले आणि याच दुःखावर जीवन पोचले. पण या दुःखानेही आपला विश्वासघात केला असे कवी म्हणतो. कवीने शब्दशक्तीचा पुरेपूर वापर केला. निश्चितच व्यंग्यार्थाने काव्य अधिक प्रभावी बनले. रंग या शब्दातून कवीने विविध रंगाचे म्हणजे मानवी स्वभावाच्या विविध पैलूचे दर्शन घडविले. कवितेमध्ये एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे जसे की रंगुनी, रंगात, रंग, गुंतुनी, गुंत्यात यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झाले. या गझलला गेयता याच नादमयतेमुळे आली. सावल्या आल्यापुढे यातून स्वार्थी प्रवृत्ती डोकावताना दिसते आणि ह्या सावल्या निश्चितच कवीसाठी वेदनादायी ठरल्या हे सांगताना कवीने सावल्यांच्याही झळा अशा परस्पर विरोधी भावछटांमुळे काव्याने वेगळीच उंची गाठली. कवी जगावेगळा आहे याचा प्रत्यय दुःखाला माझा लळा लागला आहे यातून येतो. दुःख आणि माझा संबंध किती अतूट आहे याचे वर्णन करताना आसवे गीतांपरी अशा शब्दाच्या वापरामुळे काव्य मनाला भुललं पाडते. येथे आसवे दुःखाचे प्रतीक म्हणून आले आहे. सोबतच उपमा अलंकाराच्या उपयोगामुळे अश्रूंचा आणि गीतांचा संबंध विचार करायला प्रवृत्त करतात आणि दुःखाला मित्र बनविणारा कवी धाडसी, आत्मविश्वासाने लढणारा वाटतो. पण दुःखानेच आपला विश्वासघात केला यासाठी कापुनी माझा गळा यासारखे शब्द मनाला हादरा देतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या कवितेवरील अभिव्यक्ती, उपक्रम तसेच मौखिक कार्य या संदर्भातला अभ्यास व माहिती पुढच्या भागात पाहू. आपला अभ्यास आणि ज्ञानरचनावादासाठी आवश्यक पार्श्वभूमी या हेतूनेच या व्हिडिओची निर्मिती केली आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.